राम राम शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, पाहूयात भारतामधून बांगलादेशमध्ये काल किती कांदा एक्सपोर्ट झाला. त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काही बदल होते का, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सध्या बांगलादेशमधून भारतीय कांद्याला मागणी ही वाढताना दिसत आहे. तर मित्रांनो, पाहूयात काल परिस्थिती नेमकी काय होती. तर मित्रांनो, काल गोजेडांगा बॉर्डर येथून 69 कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे. तर बॅलन्समध्ये काल एकही गाडी गोजेडांगा बॉर्डर येथे शिल्लक नव्हती. तर मेंदीपूर बॉर्डर येथून 56 गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे. तर 7 गाड्यांचा बॅलन्स काल मेंदीपूर बॉर्डर येथे होता. मित्रांनो, अशा टोटल काल दोन्ही ठिकाणाहून मिळून 125 गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, आज बांगलादेश बॉर्डर ही बंद असणार आहे मित्रांनो, आणि त्याचमुळे काल 125 गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे. तर मित्रांनो, आपण सध्या रोज रिपोर्ट पाहत आहोत. सध्या दिवसेंदिवस बांगलादेशमधून भारतीय कांद्याला मागणी ही वाढताना आता दिसत आहे. तर मित्रांनो, काल 58 रुपयापासून 61 रुपये किलोपर्यंत भारतीय कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेला आहे. तर मित्रांनो, परवाच्या तुलनेमध्ये काल बाजारभाव हे बॉर्डरवरती स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.